हॅलो मित्रांनो, तुमचं स्वागत आहे द नॉलेज ऑफ स्टॉक मराठी या चॅनलवरती. आपण या चॅनलवरती मराठीमधून स्टॉक मार्केटबद्दल, ऑप्शन ट्रेडिंग व स्टॉक मार्केटबद्दल माहिती घेतो. तर आत्ता उद्यासाठी डेली ॲनालिसिस व्हिडिओ शूट करूया व उद्याचा ट्रेड प्लॅन करूया. आता बघा मित्रांनो, आपण निफ्टी 50चं ॲनालिसिस फर्स्ट करूया. डेमध्ये काय दिसतंय, तर डेमध्ये सरळ दिसतं की याने 23,350चा जो हे आहे सपोर्ट, तो सपोर्ट घेतलेला आहे मार्केटने. ठीक आहे. मग आत्ता उद्यासाठी प्लॅन 50 मिनिटमध्ये आपण करणार आहे ट्रेड प्लॅन. पण डेमध्ये काय बघतो की सपोर्ट रेजिस्टन्स नंतर काय आहे. जर त्यांनी 23,350चा जर सपोर्ट तोडला तर खाली लगेच 23,200ला एक सपोर्ट आहे. आणि 23,200चा सपोर्ट जर त्यांनी रिस्पेक्ट नाही केला तर मार्केट 22,400पर्यंत येऊ शकतं. म्हणजे लगेच नाही, पण येत्या 2 ते 3 दिवसात 22,400पर्यंत येऊ शकतं, कारण तिथपर्यंत कुठलाही प्रकारचा मोठा सपोर्ट नाही. मग आपण प्लॅन कसा करायचा आहे, तर पहिल्यांदा 50 मिनिटमध्ये शिफ्ट होऊया आणि बघूया आपण. तर मित्रांनो, काय दिसतंय बघा, आपल्याला मार्केट 23,350च्या वरती सस्टेन करण्याचा प्रयत्न करतो आहे. निफ्टी 50 जे आहे ते 23,950च्या 350च्या वरती सस्टेन करण्याचा प्रयत्न करतो आहे, कारण हा इम्पॉर्टंट सपोर्ट होणार आहे. आणि त्याच्यानंतर 23,200चा एक इम्पॉर्टंट सपोर्ट होणार आहे. त्याच्यानंतर खालच्या साईडला सपोर्ट जास्त काय नाहीत. मग आता त्याच्यानुसार आपण प्लॅन करणार आहे. जर समजा मार्केटनं 23,600च्या लेवलपाशी समजा गॅप अप किंवा फ्लॅट ओपन होतं आहे मार्केट, आणि 23,600च्या लेवलपाशी जर कुठं 5 MA आपल्याला बनवला तर आपण पुट साईडला अजून एक एंट्री करणार आहे. कारण इथून जर यांनी ब्रेक केलं, ही लेवल ब्रेक केली, तर आपल्याला टार्गेट मोठं भेटणार आहे. पण जर गेला तर काय होणार आहे, एक छोटासा SL जाणार आहे. त्याच्या पलीकडे काय होणार आहे का, नाही. पण जर त्यांनी आपल्या साईडला मुवमेंट दिली तर स्ट्रॉंग मुवमेंट भेटणार आहे पुट साईडला. कारण काय होणार बघा, उद्या जर मार्केट हा स्विंग म्हणजे आजचा जो लास्ट स्विंग दिसतोय तुम्हाला, हा जी लेवल आहे 23,500ची लेवल, 23,500ची लेवल किंवा ही लेवल टेस्ट करण्यासाठी, जर उद्या मार्केट फ्लॅट ओपन झालं किंवा थोडं गॅप अप ओपन झालं तर 23,500ची ते 23,600च्या लेवलपर्यंत टेस्ट करण्यासाठी येऊ शकतं. मग आपल्याला ज्यावेळेस ह्या लेवलला टेस्ट करण्यासाठी येईल मार्केट, त्यावेळेस आपल्याला एक 5 MA हुडकायचा आहे, किंवा एक निगेटिव्ह पॅटर्न जर भेटला तुम्हाला तुमच्या सेटअपनुसार, पुट साईडला ट्रेड भेटला तर तो ट्रेड अवश्य करा. तो ट्रेड सोडू नका. SL एक जातोय तर जाऊ द्या, काही प्रॉब्लेम नाही. पण जर तो ट्रेड वर्क केला त्यांनी, तर आपल्याला जे प्रॉफिटेबिलिटी आहे किंवा जो रिस्क रिवॉर्ड रेशो भेटणार आहे आपल्याला त्या ट्रेडमध्ये, खूप मोठा दिसणार आहे. त्यामुळं आपण हा लेवलचा ट्रेड आहे, इथपासून एवढ्या लेवलचा ट्रेड 5 MAसाठी पकडणार आहे. जर समजा डायरेक्ट गॅप अप ओपन झालं, ह्या लेवललाच गॅप अप ओपन झालं, तर फर्स्ट टाईम हे गॅप फिल करणार मार्केट. 100% नाही, पण 70 ते 80% हा गॅप फिल करायसाठी मार्केट येणार. पण जर आज बघा, याने ओपन दिलं आणि डायरेक्ट गॅप फिल करून मोठी रेट बनवली. मग जर उद्या जर गॅप, अजून एक पॉईंट त्याच्यातला, की उद्या जर गॅप अप ओपन झालं तर डायरेक्ट खाली येणं जरा थोडं अवघड आहे. त्यांनी 1 ते 2 कॅन्डल होल्ड केले इथं पाहिजेत. जर इथं होल्ड केले 1 ते 2 कॅन्डल आणि नंतर ब्रेक करतं आहे खालच्या साईडला, तर आपण पुट साईडला एंट्री करणार आहे. आणि आपलं फर्स्ट टार्गेट हेच असणार आहे, गॅप फिल. आणि दुसरं टार्गेट 23,350ची लेवल, कारण ही लेवल जी आहे ही इम्पॉर्टंट सपोर्टचं काम करणार आहे. पण जर इथं होल्ड केलं मार्केटनं उद्याच्या दिवस, तर होल्ड करून जर ब्रेक केलं सेकंड हाफमध्ये, तर अजूनच चांगला आपल्याला प्रॉफिट भेटणार आहे. त्यामुळं ही लेवल पासून ते या लेवलपर्यंत कुठेही 5 MA भेटू द्या तुम्हाला, 5 MA किंवा पुट साईडला ट्रेड करायचा आहे. एक SL जातोय, जाऊ द्या, काही प्रॉब्लेम नाही. पण जर त्या SLच्या बदल्यात आपल्याला चांगला प्रॉफिट भेटण्याची शक्यता आहे उद्या. मग हे झालं पुट साईडचं. कॉल साईडला जोपर्यंत 23,600च्या वरती क्लोजिंग देऊन प्राईज ॲक्शन बनवत नाही, तोपर्यंत आपण ट्रेड करायचा नाही. समजा इथून ब्रेकआउट दिला, टेस्ट करण्यासाठी ब्रेकआउट खाली आलं आणि पुन्हा वरती चाललं आहे, त्यावेळेस आपण ट्रेड करणार आहे. तोपर्यंत एक्स्ट्रा कन्फर्मेशनशिवाय कॉल साईडला ट्रेड प्लॅन करणार नाही. उद्या कॉल साईडला मार्केट मुवमेंट देऊ शकतं. उद्या मार्केट कॉल साईडला मार्केट मुवमेंट देऊ शकतं, पण आपण एक रिस्की ट्रेड ट्रेंडिंग साईडला घेणार आहे. आणि त्याचा SL एकच ट्रेड करणार आणि SL प्रॉपर ठेवणार आहे. SL 20 पॉईंटच्या वरती आपला नसणार आहे.
ठीक आहे. हे झालं निफ्टी 50चं. बँक निफ्टीचं आपण बघूया. तर बँक निफ्टीचं सेन्सेक्सचं बघूया. बँक निफ्टीची एक्सपायरी बंद झाली, आता बघू बँक निफ्टीचं ॲनालिसिस चालू करायचं का नाही. पण आता सेन्सेक्सचं बघूया. सेन्सेक्समध्ये सेम पॅटर्न आहे तर ट्रेड करण्यासाठी बघा मित्रांनो, ही लेवलपासून ते हा जो हाय आहे किंवा हा जो स्पाईकचा हाय आहे 77,650च्या लेवलपासून 78,000पर्यंतचा एरियात कुठेही सेन्सेक्समध्ये तुम्हाला 5 EMA भेटू द्या. हा 5 EMA ट्रेड करायचा आहे तुम्ही. आणि पुढ साईडला तुमचं फर्स्ट टार्गेट जे असणार आहे ते हे डे लोचं, आजच्या डे लोचं, आणि दुसरं टार्गेट 76,745ची लेवल ही असणार आहे. ठीक आहे. आणि ते जर समजा यदा कदाचित किंवा त्याच्या खाली जर क्लोजिंग द्यायला चालू केली तर प्राईज ॲक्शन बघून तुम्ही होल्ड करायचं आहे. SL आपला ट्रेल करून ठेवायचा इथे. ठीक आहे. हा प्लॅन आपला असणार आहे. मग आणि कॉल साईडला ह्याचा प्लॅन कसा आहे, कॉल साईडला जोपर्यंत 78,000च्या वरती क्लोजिंग देत नाही मार्केट, तोपर्यंत आपण कॉल साईडला प्लॅन करणार नाही. कारण मार्केट एकतर निगेटिव्ह आहे, डाऊन ट्रेंड चालू आहे, आणि त्याच्यात जर आपण कॉल साईडला प्लॅन केला तर एक ठराविक लेवलच्या वरती गेल्यानंतरच मार्केट वरती जाणार आहे, नाही तर तिथपर्यंत रेजिस्टन्स घेणार आहे. कारण हे रेजिस्टन्स, हा रेजिस्टन्स इम्पॉर्टंट काम करणार आहे आता. आणि नवीन तयार झालेले हे रेजिस्टन्स आहेत. मग तो रेजिस्टन्स घेण्याची मार्केट जास्त शक्यता आहे. त्यामुळं कॉल साईडला जोपर्यंत 78,300ची लेवल जोपर्यंत क्रॉस करून वरती क्लोजिंग देत नाही तोपर्यंत आपण ट्रेड करणार नाही. 78,300ची नाही, 78,000ची लेवल जोपर्यंत क्रॉस करून ट्रेड करणार नाही तोपर्यंत आपण ट्रेड करणार नाही. आणि 78,000ची राऊंड लेवल आहे, त्यामुळं ती इम्पॉर्टंट रेजिस्टन्सची बी काम करणार आहे. तर हा व्हिडिओ इथपर्यंतच ठेवूया मित्रांनो. तुम्हाला जर या व्हिडिओमधून इन्फॉर्मेशन भेटली किंवा तुम्हाला शिकण्यासाठी काय भेटले असेल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि इतर मित्रांनाही तुमच्या व्हिडिओ शेअर करा आणि सपोर्ट करा. ह्या चॅनलला, आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करा, जेणेकरून आपण ह्या चॅनलवरती असेच नवनवीन प्रकारचे किंवा वेगवेगळ्या स्ट्रॅटर्जी वगैरे असे व्हिडिओ आपण याच्यावरती अपलोड करत राहील. धन्यवाद मित्रांनो.